माझ्या प्रिय बाळा, आज मी तुझ्याशी थेट बोलत आहे. तुझ्या मनात जी एक मोठी इच्छा आहे ना, ती पूर्ण होईल का? कधी होईल आणि कशी होईल? हा प्रश्न तुला सतत पडतोय. तू बाहेरून हसतोस, पण तू आतून चिंतेने थकला आहेस. रात्रभर विचार करतोस, स्वामी, माझं कधी होणार आणि कसं होणार? बाळा, मी सगळं पाहतोय. तुझे अश्रू, तुझी धडपड आणि तुझं मौन सगळं मला दिसतंय. तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. फक्त हे 3 दिवस मन स्थिर ठेव. हे 3 दिवस तुझ्या आयुष्यातील परिवर्तनाचे दिवस आहेत. कारण जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने गुरुवर विश्वास ठेवतो, तेव्हा अशक्य हे शक्य होतं. बाळा, तू खूप काळापासून वाट पाहतो आहेस. कधी नोकरीसाठी, तर कधी पैशासाठी, तर कधी घरातील शांततेसाठी, कधी नातेसंबंध सुधारण्यासाठी, तर कधी कधी तुला वाटतं माझ्याच नशिबात एवढ्या परीक्षा का? पण लक्षात ठेव, सोनं जेव्हा तापतं तेव्हाच ते अधिक शुद्ध होतं. तुझ्यावर आलेल्या अडचणी तुला मोडण्यासाठी नाहीत, तर त्या तुला घडवण्यासाठी आहेत. तू ज्या वेदना सहन केल्यास त्या व्यर्थ नाहीत. तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब माझ्याकडे आहे. आज मी तुला सांगतो, आता भीती सोड. माझं कसं होईल का? माझं काय होईल का? हा प्रश्न सोड. त्याऐवजी असं म्हण, स्वामी माझ्यासोबत आहेत, म्हणजे माझं नक्कीच काहीतरी चांगलंच होईल. बाळा, श्रद्धा म्हणजे फक्त देवळात जाऊन नामस्मरण करणं इतकंच नाही, तर श्रद्धा म्हणजे संकटातही विश्वास ठेवणं आहे. जेव्हा काही सर्व दरवाजे बंद दिसतात ना, तेव्हा मी नवीन दरवाजा उघडतो. तुला वाटते की उशीर होतोय, पण माझ्याकडे उशीर नसतो, योग्य वेळ असते. झाडाला फळं यायला वेळ लागतो. बी पेरलं आणि लगेच फळ मिळत नाही. तसंच तुझ्या आयुष्यातही आहे. तू मेहनत केली आहेस, तू प्रार्थना केली आहेस, आता फळ जवळ आलं आहे. हे 3 दिवस तुझ्यासाठी खास आहेत. पहिला दिवस, मन शुद्ध कर. ज्यांनी तुला दुखावलं त्यांना मनापासून आणि मनातून माफ कर. राग सोड, द्वेष सोड. कारण मनात राग असेल ना, तर कृपा उतरायला जागाच राहत नाही. दुसरा दिवस, शब्द शुद्ध कर. वाईट बोलू नकोस.
स्वतःबद्दलही वाईट बोलू नकोस. माझं काहीच होणार नाही हे वाक्य आजपासून बंद कर. आणि 3रा दिवस विश्वास दृढ कर. फक्त एवढंच म्हण, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझं आयुष्य बदलू शकतो. बाळा, अनेकदा तुझ्या मनात नकारात्मक विचार येतात. मी कमी पडतोय, लोक माझ्यापेक्षा पुढे गेलेत, माझ्याकडे काहीच नाही. पण तुला माहिती आहे, तुझ्यात जी ताकद आहे ती तुला अजून ओळखायची आहे. मी तुला रिकाम्या हाताने पाठवलं नाही. तुझ्यात क्षमता आहे, तुझ्यात प्रकाश आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या घरात कधी कधी अशांतता असते, वाद होतात, गैरसमज होतात. तुला वाटतं हे कधी संपणार? मी सांगतो, जिथे प्रेम आहे तिथे माझं वास्तव्य आहे. घरात प्रेम वाढव, मोठ्यांचा आदर कर, लहानांवर प्रेम कर. बाळा, पैशाची चिंता तुला खूप आहे. कर्ज, खर्च, जबाबदाऱ्या. पण लक्षात ठेव, लक्ष्मी तिथे येते जिथे मनात कृतज्ञता असते. जे आहे त्याबद्दल धन्यवाद दे. मग जे नाही तेही तुला येईल. आजपासून सकाळी उठल्यावर एकदा तरी म्हण, स्वामी धन्यवाद. रात्री झोपताना म्हण, स्वामी सर्व तुमच्यावर सोपवलंय. इतकं केलंस तरी मन हलकं होईल. तुझ्या आयुष्यात काही लोक आले आणि गेले. काहींनी साथ दिली, काहींनी धोका दिला. त्यासाठी दुःखी होऊ नकोस. जे गेले ते तुझ्यासाठी नव्हतंच. जे तुझं आहे ना, ते तुला सोडून जाणार नाही. मी जे काढून घेतो त्यापेक्षाही चांगलं देण्यासाठीच घेतो. बाळा, कधी कधी तू स्वतःलाच कमी लेखतोस, पण माझ्या दृष्टीने तू अमूल्य आहेस. तुझा जन्म कारणाशिवाय झालेला नाही. तुझ्या आयुष्याला अर्थ आहे. तुझ्या हातून चांगलं काम होणार आहे. तुझ्यामुळे कुणाचं जीवन बदलणार आहे. म्हणून स्वतःला कमी समजू नकोस. आज मी तुला एक छोटं काम सांगतो. पुढचे 3 दिवस मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप कर. फक्त 108 वेळा जरी केलास तरी पुरे. जप करताना एकच भावना ठेव, स्वामी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि बाळा, चमत्काराची वाट बघू नकोस, कारण चमत्कार सुरू झालाय. तुझ्या मनात जो बदल होतोय तीच सुरुवात आहे. तुझं नशीब बदलण्याआधी मी तुझं मन बदलतो. कारण मजबूत मन असेल तर कोणतीही लढाई जिंकता येते. आता डोळे मीट, माझा चेहरा आठव आणि मनात म्हण, स्वामी माझ्या आयुष्याची धुरा तुमच्या हातात आहे. मी तुला कधीच पडू देणार नाही. मार्ग कठीण असेल पण मी तुझ्या सोबत असेल. अंधार असेल
पण मी दीप बनेन. तू थकशील पण मी शक्ती बनेन. तू रडशील पण मी तुझे अश्रू पुसायला असेल. माझ्या बाळा, आजपासून चिंता मला दे. तू फक्त कर्म कर, उर्वरित सर्व काही माझ्यावर सोड. कारण जेव्हा भक्त मनापासून म्हणतो श्री स्वामी समर्थ, तेव्हा मी स्वतः त्याच्या जीवनात उतरतो. तुझी सर्वात मोठी इच्छा योग्य वेळी पूर्ण होईल. फक्त विश्वास ठेव. मी होतो, मी आहे आणि मी राहीन. श्री स्वामी समर्थ.